हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर अर्थातच आजचा व्लॉग आहे तो मागच्या 2 व्हिडिओंचा पुढचा भाग आहे, म्हणजेच पार्ट पुढचा आहे. तर मालवणी डेजच्या रेस्टॉरंटच्या जेवणाच्या अनुभवानंतर मी निघालो शिरोड्यासाठी. तर सावंतवाडीतून शिरोडा मिनिमम एक 28 to 30 किलोमीटर समथिंग आहे. तर तिथे शिरोड्यामध्ये गेल्यानंतर ग्रीनफील्ड नावाचं एक रिसॉर्ट आहे, छोटंसं घरगुतीच आहे ते, म्हणजे असं 3 स्टार वगैरे. त्यांच्याकडे असं हे पूर्ण माडाच्या बनामध्ये किंवा आजूबाजूला झाडी रेती या सगळ्याचा संगम करून एक मस्तपैकी छोटंसं रिसॉर्ट, म्हणजे तिथे 5 छोटे छोटे हट्स आहेत आणि प्लस अशा रूम्स पण आहेत अवेलेबल कॉन्क्रीटमध्ये पण. तर आम्ही इकडे कॉन्क्रीटच्या रूममध्ये राहिलो होतो, कारण हट्समध्ये आम्ही एकदा राहिलो आहे, पण AC वगैरे पाहिजे होतं म्हणून आम्ही इकडच्या रूममध्ये राहिलो. हट्समध्ये AC नाही आहे, तिथे फक्त फॅन्स आहेत आणि मस्त वातावरण आहे तिथं. सगळी रूम सर्व्हिस वगैरे तुम्हाला मिळते. लहान मुलं वगैरे ज्यांना असतील तर ते जर इथं घेऊन गेले तर तुम्हाला दुधापासून सगळ्या गोष्टी इथे लहान मुलांसाठी पण मिळतील. वरण भात वगैरे हे सगळं घरगुती असल्यामुळे ते सगळं आपल्याला बनवून देतात तिथला काकू. आणि खूप फॅमिलियर आहेत तिथले सगळे जे ओनर्स म्हणा आहेत, ते स्वतः काम करत असतात इथे हट्समध्ये वगैरे. तर खूप वर्षापासून आम्ही यांच्याकडे जातो आहे. म्हणजे जवळजवळ तनिष्का जेव्हा 1.5-2 वर्षाची होती तेव्हा आम्ही एकदा तिथे गेलो होतो. तर तेव्हापासून आम्हाला यांचा अनुभव आहे की ते आम्हाला कशी सर्व्हिस देतात किंवा काय, अशी एकदम फॅमिलियर मस्त ओळख झाली. आणि हे जे आहे ते आम्ही जिथे राहिलो होतो तिथलं ती रूम आहे, आम्ही जी बुक केली होती ती. तर AC रूम आहे ही. टॉयलेट वगैरे स्वच्छ क्लीन होते सगळे. मोस्टली बाहेर जाऊन राहायचं म्हणजे मेन गोष्ट हीच असते की त्यांच्याकडे आम्हाला 3 बेडची रूम मिळाली म्हणून आम्ही पटकन ती बुक केली, कारण तनिष्का असल्यामुळे 2 बेडवर जागा पुरत नाही. आणि बाहेरचा ॲम्बियन्स त्यांचा असा आहे, असे छोटे छोटे बाहेर हट्स आहेत की जे तुम्ही जेवायला वगैरे बसू शकता. बाहेर असा झोका वगैरे आहे, लहान मुलांना खेळायला मोकळी जागा आहे, असं तुम्ही फुल एन्जॉय करू शकता. आणि आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथं काकांनी मस्तपैकी रूममध्ये चहा कॉफी आणून दिली. आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही बीचवरती गेलो होतो असंच सनसेट बघायला, कारण साधारण 5:30 वगैरे वाजले असतील त्यावेळी आम्ही बीचवर गेलो होतो. मस्त स्वच्छ बीच आहे एकदम. ॲक्च्युली तिथल्या ज्या वॉटर राईड्स आहेत त्या बंद होत्या, कारण आता पावसाळा सुरू व्हायला चालू झाला आहे, जून महिना स्टार्ट झाला होता. तर वॉटर स्पोर्ट्स जे आहे ते तिथलं बंद केलं होतं, कारण समुद्र फार खवळला होता. आता पण तो खवळलेलाच होता. त्यांनी फक्त जाताना सांगितलं होतं खूप आतमध्ये जाऊ नका. तर असा पूर्ण स्वच्छ आणि क्लीन एकदम बीच होता हा. आम्ही पण सगळे मस्त एन्जॉय करत होतो. राया एकदम हलका फुलका असल्यामुळे तो लाटांबरोबर एकदम पटकन आत जात होता, त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती. त्याला असं मध्ये आडवं थांबून त्याला खेळायला द्यायला लागत होतं. तर मस्त एन्जॉय केला मुलांनी पण बीचवर. आणि तनिष्काने कुठेतरी इंस्टाग्रामला ही रील बघितली होती की समुद्राचे राम लिहायचं आणि ते मग पाणी समुद्राचं तिथंपर्यंत येणार नाही. आम्ही तो प्रयोग पण करून बघितला, तिने ते लिहिलं. तर असं काही नाही आहे की राम लिहिल्यानंतर ते पाणी येत नाही वगैरे. तर असा अनुभव होता त्याचा की आम्ही ते लिहिलं, मग जेव्हा लाट परत गेली तर ती जेव्हा लांब गेली तेव्हा ती यायला तिथंपर्यंत वेळच लागणार, आणि जेव्हा दुसरी लाट त्या लाटेला धडकून पुन्हा येते तेव्हा ते आपोआप मुजलत जातं जे काही लिहिलेलं. त्यामुळे म्हणजे असं काही नाही आहे की त्या लाटेवर डिपेंड आहे की ती लाट किती पुढेपर्यंत येते. आणि लाटांचा प्रवाह जास्त होता आणि राया एकतरी उडूस आहे आणि त्यात त्याला त्या पुढच्या लाटेपर्यंत जायचं. म्हणजे बघा ना, जेव्हा लाट परत येते तेव्हा त्याला तिथे जायचं आणि ती परत जाताना पुन्हा रायाला आत घेऊन जाते. मग आम्हाला भीती वाटत होती की त्याला एकट्याला नाही सोडायचं म्हणून, तरी तो ऐकत नव्हता. पण आम्ही त्याला कसं बसं हँडल केलं. तर मुलं फार एन्जॉय करत होती. आणि मला ॲक्च्युली म्हणजे जेव्हा आत्ता आम्ही संध्याकाळी आलो होतो तेव्हा मला मुलांना पाण्यात भिजवू द्यायचं नव्हतं, कारण आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होतो असंच पाण्यामध्ये एन्जॉय करायला बीचवरती वगैरे. पण मुलांनी पूर्ण अंग भिजवून घेतलं सगळं. म्हटलं चला आता खेळतायत तर खेळू दे. असं आम्ही खूप वेळ बीचवरती मजा मस्ती केल्यानंतर एक घोडेवाला दादा आला. म्हटलं राईड करायची आहे का? मग गेलो सगळ्यांनी राईड केली आम्ही तिथे.
आपल्या सांगलीमध्ये पण घोडे वगैरे असतातच, पण बीचवरती घोड्यावर बसण्याचा आणि ते थंड वारं, तो बीचचा नजारा, हे सगळं वेगळंच अनुभवायला मिळतं. त्यामुळे ही पण एक राईड घेतली सगळ्यांनी. आणि राया प्रत्येक राईडवर फ्री होता, म्हणून त्याला 3-4 वेळा राईड करायला मिळाली. आणि राया जेव्हा त्याच्या पप्पाबरोबर राईडला गेला होता तेव्हा तनिष्काने मनमुराद खेळून घेतलं, कारण राया असला की तिला खेळू देत नाही. म्हणून मग तनिष्काला म्हटलं, तुला खेळायचं ते खेळून घे. अशा मी तनिष्काच्या छोट्या छोट्या मस्त 2 क्लिप्स ॲड केल्या त्याच्यामध्ये. पण एक गोष्ट या अथांग समुद्राची मला फार आवडते, ती म्हणजे सूर्य सगळीकडे सेमच आहे. म्हणजे आपण आपल्या जिथल्या गावी आपण राहतो तिथे तो सेमच आहे, पण समुद्रावर जो सूर्य दिसतो तो आणि आपल्याकडे म्हणजे बघण्यात जी वेगळा जो मनमोकळेपणा किंवा आनंद आहे तो वेगळाच आहे. म्हणून सगळेजण मस्त जातात एन्जॉय करायला समुद्रावर. घराच्या अंगणातून बघितलेला सनसेट आणि समुद्रावर बघितलेला सनसेट किंवा कुठल्या तरी अशा मस्त हवेच्या ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी किंवा डोंगरातून बघितलेला सनसेट हा वेगवेगळा असतो प्रत्येक ठिकाणचा अनुभव. तर असा हा अनुभव समुद्राच्या बीचवर येत होता आम्हाला. सगळे फुल एन्जॉय करत होते आणि आम्ही पण दोघांनी थोडंसं टाईम स्पेंड केला. तो म्हणजे जेव्हा तनिष्का आणि राया राईडला गेले होते तेव्हा आम्ही थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे क्लिक केले, कारण पोरं असली की काही सुधरत नाही, असं बधीर झाल्यासारखं होते. म्हणून तेवढाच आमच्या दोघांचा पण एन्जॉय. कारण संसार करत असताना अशा गोष्टी होतात की ज्यावेळी पैसा नसतो त्यावेळी वेळ असतो, आणि ज्यावेळी वेळ असतो त्यावेळी पैसा नसतो. अशा काही अनुभव येत असतात माणसांना. त्यामुळे कुठेतरी एन्जॉय करायचं राहून जातं मागे, किंवा फिरायचं राहून जातं. तर होतं प्रत्येकाच्या संसारामध्ये वर खाली काही ना काही गोष्टी. तर तनिष्का लहान होती त्यावेळी आम्हाला फिरायला जास्त मिळालं नाही, म्हणजे आम्ही जास्त नाही त्यावेळी कामाच्यामुळे वगैरे नाही जमलं. आणि आता तर वर्कलोड वाढल्यामुळे तर फिरायला काही जमतच नाही. आणि एक गोष्ट म्हणजे क्युरियोसिटी असल्यामुळे की कोणीही भेटू दे, तो कुठला आहे, त्याचं गाव काय, त्याचं काम काय, हे सगळं विचारायची सवय लागली असल्यामुळे आम्ही आत्ता या घोड्यावरती राईड घेतल्या तर तो घोड्या कुठल्या जातीचा आहे ही सगळी माहिती आम्ही सगळ्यांनी काढली तिथं त्यांच्याशी गप्पा मारत मारत. तर हा घोडा पंचकल्याण जातीचा होता. आणि हे जे घोडेस्वार जे घोडा घेऊन आम्हाला फिरवत होते ते जे आहेत त्यांनी होते ते धुळगावचे होते. म्हणजे ते कामासाठी स्वतःचं गाव घर सोडून इकडे येऊन राहिलेले होते. तर लोक पोटा पाण्यासाठी आपलं घरदार सोडून दुसरीकडे जाऊन काम करत असतात. आणि ह्या घोड्याचं नाव होतं की सोनू. मग मी पण त्याचे थोडेसे 2-3 फोटोज काढले, एक छोटासा शूट घेतला. तर अशा प्रकारे आम्ही बीचवर टाईम स्पेंड केला सगळ्यांनी. मस्त एन्जॉय केले इव्हनिंग्स. आणि नंतर मग गेल्यानंतर आम्ही जरा म्हटलं शिरोडा गावामध्ये गाव कसं आहे जरा एकदा फेरफटका मारून येऊया. आणि आम्हाला एक शॉट घ्यायची होती म्हणून मग आम्ही गेलो तिथले बाजारपेठेमध्ये. तर आहे ठीक आहे, सोसो आहे, म्हणजे एवढी पण काही मोठी नाही आहे, त्या गावापुरती आहे बाजारपेठ. पण कोकणामध्ये गावं म्हणजे संध्याकाळची सगळीकडे अंधार आणि लाईट्स, म्हणजे असं भयानकच वाटत होतं.
कारण वस्ती एवढी बरीचशी नाही आहे, 5 ते 6 गावाची एवढीच असेल लोकसंख्या. जवळपास मोठं गाव नाही आहे, म्हणजे आहे टुरिस्टसाठी वगैरे. आणि ह्या शिरोड्यापासून गोवा एकदम 10 किलोमीटर, म्हणजे गोवा वेस्ट जे आहे ते एकदम 10 ते 15 किलोमीटर अंतरावरच असेल. आणि तिथून पुढे पलीकडे गेलं की मग गोव्याची बाँड्री लागते. आणि मग जवळपास बघण्यासाठी पण बरीच ठिकाणं आहेत. तिथे जवळ तेरेखोल फोर्ट आहे, परत रेडीचा गणपती आहे, मॅन्ड्रीम बीच आहे जिथे फॉरेनर्स खूप असतात. आणि मग पुढे गेलं की अरंबोल वगैरे जवळजवळच आहेत, म्हणजे 30-40 किलोमीटर मध्येच आहे. आणि मग एक 40 किलोमीटर नंतर गेलात की डायरेक्ट प्रॉपर गोवाच लागतो आपल्याला तिकडे. त्यामुळे हे तुम्हाला महाराष्ट्रात पण राहायचं आहे आणि गोव्याला पण जायचं आहे, असं जर काही ट्रिप तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्ही इथं जायला काय हरकत नाही. आणि त्या रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर मग मला संध्याकाळी हे व्हेज जेवण असं घरगुती एकदम छान मिळालं होतं. आणि बाकीच्यांनी काय नॉनव्हेज वगैरे खाल्लं, तर मला हे व्हेज होतं. आणि अशा प्रकारे होता आजचा डे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.